विधानसभा में गूंजा अंबरनाथ के 192 परिवारों को उनका हक का घर दिलाने का मुद्दा। अंबरनाथ स्थित महाराष्ट्र गृह निर्माण एवं क्षेत्र विकास प्राधिकरण महाड़ा की आवासीय परियोजना में वर्षों से अपने घर का इंतजार कर रहे 192 श्रमिक एवं मध्यम वर्गीय परिवारों का मुद्दा महाराष्ट्र विधानसभा के मॉनसून सत्र में उठाया गया। विधायक डॉक्टर बालाजी किनीकर ने विधानसभा में इस गंभीर और लंबित मामले को प्रमुखता से रखते हुए प्रभावित परिवारों को जल्द न्याय दिलाने की मांग की है। जानकारी के अनुसार वर्ष 2012 में शुरू हुई इस आवासीय परियोजना का निर्माण कार्य आज तक पूरा नहीं हो सका। इमारतों के साथ साथ आंतरिक सड़कें, जल निकासी व्यवस्था, पेयजल आपूर्ति और विद्युत कनेक्शन जैसी मूलभूत सुविधाएं अब भी अधूरी है। वहीं महाड़ा और अंबरनाथ नगर परिषद के बीच समन्वय के अभाव के कारण परियोजना को अब तक ऑक्यूपेंसी सर्टिफिकेट ओसी भी नहीं मिल पाया है। परियोजना में घर बुक करने वाले 192 परिवारों को दोहरी आर्थिक मार झेलनी पड़ रही है। एक ओर उन्हें बैंक के गृह ऋण की किश्तें और ब्याज चुकाना पड़ रहा है, वहीं दूसरी ओर किराए के मकान में रहने के कारण हर महीने अतिरिक्त आर्थिक बोझ भी उठाना पड़ रहा है। प्रशासनिक देरी के चलते अपना घर होने के बावजूद परिवारों को उसका कब्जा नहीं मिल पा रहा है। विधानसभा में विधायक डॉक्टर बालाजी किनीकर ने मांग की है कि इस गंभीर विषय पर तत्काल चर्चा कराई जाए तथा आवास मंत्री, महाड़ा के वरिष्ठ अधिकारियों, स्थानीय प्रशासन और परियोजना विकासक की संयुक्त बैठक बुलाकर निर्माण कार्य निर्धारित समय सीमा में पूरा करने और प्रभावित परिवारों को शीघ्र कब्जा दिलाने के लिए सरकार ठोस निर्देश जारी करे। विधायक बालाजी किनीकर ने कहा कि अंबरनाथ के इन 192 परिवारों को उनका हक का घर मिलने तक इस मुद्दे पर उनका संघर्ष और लगातार प्रयास जारी रहेगा। अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघातील अंबरनाथ नगरपालिकेच्या हद्दीमध्ये म्हाडाचे गृहनिर्माण संस्थेच्या 4-5 बिल्डिंगी आणि अंबरनाथ नगरपालिका शिपाई कामगारांचे घर त्या ठिकाणी आहेत। अध्यक्ष महोदय, गृहनिर्माण संस्थेचे 2012 ला पुनर्विकास करण्यासाठी 4 बिल्डिंग या ठिकाणी डेव्हलप करण्यात विकासकांनी घेतल्या। अध्यक्ष महोदय, 2 बिल्डिंगी तयार झालेल्या आहेत आणि लाखो म्हणजे कमीत कमी 200 ते 250 लोक आज ठिकाणी 18 ते 16 वर्ष झालं बाहेर आहेत। अध्यक्ष महोदय, 2 बिल्डिंगी तयार झाल्या आहेत। म्हाडाच्या शिओना आपण अध्यादेश देवा आजच्या या आपल्या पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून की ते 2 बिल्डिंग मध्ये 192 लोकांना घरं देण्यात यावी आणि थकीत जे काही त्यांचं भाडं आहे तेही देण्यात यावं आणि नगरपालिकेतील कर्मचाऱ्यांची जी काही वसाहत आहे त्यांच्या नावावर करण्यात यावी ही आपल्या माध्यमातून म्हाडाच्या शिवना विनंती करण्यात यावी। अध्यक्ष महोदय, ठीक आहे, देवनीत आहे। अंबरनाथच्या महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड मधून एसपी नगरची आपली सोसायटी आहे, तिथं 192 लोकांचे घर आहे तोडण्यात आली होती। आज कितीतरी वर्ष झाले, साधारणतः 12 वर्षापासून झालेले त्या लोकांना भाडं भेटत नाहीये, घर भेटत नाहीये, ते बिल्डिंग अर्धवट अशीच पडलेली आहे। आम्ही वारंवार लोकांना विनंती केलेली आहे, जे तुम्ही लोक याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे या सर्वांकडे आम्ही जाऊन प्रेमाने अगोदर विनंती केली होती की लवकरात लवकर विषय संपवा। 192 मधून 112 घर रेडी आहेत, देऊन टाका, भाडं देऊन टाका। परंतु आमची जी काही मागणी आहे ती बहिणी जाण्यासाठी जात आहे, कोणी आमचा आवाज ऐकत नाही। या सर्व लोकांच्या तर्फे आवाज देण्यासाठी आणि म्हाडाचे झोपलेले अधिकारी झोपले सहन करत होते, गांधीजीचे जे 3 बंध आहेत त्याप्रमाणे जे दिसत नाही त्या लोकांना म्हाडाचे अधिकारी सहन करतात आहे, बघत नाही, ऐकून पण ऐकत नाही आणि त्यांनी बोलत नाही। त्याच्या भैरा आणि आंधळा त्याचा फोन करणारा प्रशासनाला आज खळबळून जाण्यासाठी म्हाडाच्या विरोधात आणि त्या बिल्डिंगच्या विरोधात आणि शासनाकडे आमची मागणी पोहोचवण्यासाठी असे काही मोर्चा घेऊन आलेले आणि या सर्व लोक त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलकांनी सामील झालेले। आपली एक गाडीमधून मॅडम आहे ती आपली ब्लाइंड काम करते, असे सर्व समाजाचे लोक, सर्व प्रकारचे लोक, आज कितीतरी वयस्कर लोक आलेली माझी यापुढे या सांगा 15 वर्षापासून घर भेटलं नाहीये, अजून किती दिवस घर भेटणार नाहीये, किती वर्ष संघर्ष करायचा। ही आपल्या मार्फत शासनाला विनंती करतो की म्हाडाला त्वरित आदेश द्यावी आणि हे याचा जुना विंडोचं काम करत असेल त्यांचा करार रद्द करून नवीन विकासकाची नेमणूक करावी। मी आपले माननीय आमदार बालाजी किनीकर यांना विनंती करतो की आम्ही सभागृहामध्ये याचं अधिवेशन चालू आहे, या विषय सुनावा
माननीय खासदार श्रीकांत शिंदे यांना सांगते आपल्या लोकसभेचा प्रश्न लवकरात लवकर उठवा आणि आपले पालकमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्फत हे लवकरात लवकर यांना न्याय द्यावा याची आमची मागणी आहे. 14 वर्ष झालं आम्ही घरे सोडलेली आहे. रामाचा वनवास संपतो पण आमचा वनवास संपलेला नाहीये. आमच्या जीवावर बिल्डर मोठे झाले, त्यांनी पैसे कमावले, पण आम्ही गोरगरीब तसेच राहिलो. आम्हाला अंबरनाथ मध्ये कोणी भाड्याचं घर देत नाही का? म्हणतात त्या लोकांची बिल्डिंगच बनत नाहीये. आम्हाला बिल्डिंग नाही देणार, आम्हाला आमचं घर पाहिजे, आमचं भाडं पाहिजे. 8 वर्षापासून आमचं भाडं राहिलेलं आहे सर. एकेकाचं भाडं 10-10 लाख रुपये राहिलेलं आणि आज 600 प्रमाणे आम्हाला सांगितलेलं भाडं देणार. असे आहेत की ज्यांना स्वतःच राहिलं नाही. इथे अंबरनाथ सोडून एकच देण्यासाठी इकडे आम्हाला भाडं भरायला होत नाही. तिथे आम्ही केलं असतं आम्ही पाहावा आणि बिल्डर आमचं एवढंच सांगू की आम्हाला तुमचं घर आणि आमच्या हक्काचं घर आहे जे आम्ही म्हणून आमचे खूप कष्टाचे आमच्या ज्या सासू सासरे आई वडील आहेत त्यांनी खूप कष्टाने कमावलेले भ्रष्टाचार करून घेतलेले घर